पंतप्रधान मोदींचा पुढचा वारस महाराष्ट्रामधून असेल आणि तो संघ ठरवेल. खासदार संजय राऊतांचं भाकीत. राऊतांचे फडणवीसांकडे अंगुली निर्देश. उत्तराधिकारीच्या संदर्भात माझा काहीही संबंध नाही. 2029 मध्ये सुद्धा मोदींनाच पंतप्रधान म्हणून बघतोय. देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. औरंगजेबाच्या कबरीचा विषय हा अनावश्यक आहे. बोलघेवड्या भाजप नेत्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चपराक. औरंगजेबाचा मृत्यू इथे झाला म्हणून त्याची इथे कबर आहे. ज्याची श्रद्धा असेल तो कबरीवरती जाईल. भैयाजी जोशींचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवू नका. राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी. कबरीवरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा. राज ठाकरेंच्या सूचना. आम्हाला औरंगजेब आवडो किंवा न आवडो कायद्यानं त्याला प्रोटेक्शन दिलंय, त्यामुळे आम्ही हटवू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर कबरीचं उदात्तीकरण होऊ शकत नाही. फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा आहे. फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या संदर्भात पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर भूमिका. बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यामागे फडणवीस, अमित शहा आणि मोदींचा हात. अशावेळी महाराष्ट्राच्या शत्रूला पाठिंबा देण्याचं काम करू नये. संजय राऊतांची राज ठाकरेंच्या फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे? संजय राऊतांचा खोचक सवाल. तर राज ठाकरेंनी फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यायला हवी. राऊतांचा सल्ला. राज्य चालवताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचाच आमचा अजेंडा. राज ठाकरेंच्या पाठिंब्याच्या वक्तव्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंच्या मुद्द्यांचा विचार करू. फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीसांना सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये हवी आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीयेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था. घाटावरती प्रेत जाळून गंगेमध्ये टाकली जातात. हा कोणता धर्म आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. महाराष्ट्रामधल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत हा आमचा सुद्धा आग्रह. नद्या स्वच्छतेच्या राज ठाकरेंच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. यावरती सरकारनं काम सुरू केल्याची सुद्धा फडणवीसांची माहिती. वैदिक गणिताच्या संदर्भातील पुस्तकाचं सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन. नागपूरमधल्या भारती कृष्ण विद्या विहार शाळेमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. जगद्गुरू शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ यांच्याकडून पुस्तकाचं लेखन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 7 आणि 8 एप्रिलला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर. शहा दौऱ्याच्या दरम्यान घेणार विकास कामांचा आढावा. प्रशांत कोरटकरला सुरक्षेच्या कारणासाठी अंडा सेलमध्ये ठेवलंय. कोरटकरच्या वकिलांच्या मागणीनंतर अंडा सेलमध्ये रवानगी. कॉमेडियन कुणाल कामरा आज वकिलांसोबत मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता. कामराच्या विरोधात राज्यामध्ये विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले. कॉमेडियन कुणाल कामराला खार पोलीस तिसरा समन्स बजावण्याची शक्यता आहे. कामरा आज पोलिसांसमोर चौकशीला हजर न राहिल्यास तिसरा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या मालाडमध्ये 2 गटांमध्ये तणाव. काल कलश यात्रेच्या दरम्यान भगवा झेंडा फडकवत जाणाऱ्या 2 जणांना मारहाण. पिंपरी पाड्यामधली घटना आहे. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये मारहाण. अद्याप कोणताही गुन्हा दाखल नाही. 2 वर्षांपूर्वी स्वप्नील देशमुखच्या त्रासाला कंटाळून बीड शिरसाळाजवळच्या कान्हापूर गावामध्ये अविनाश देशमुखची आत्महत्या. या प्रकरणी दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील दबाव आणत असल्याने अविनाश देशमुखचा भाऊ आणि भाऊजाईकडून स्वप्नीलची दगडानं ठेचून हत्या. बीडमधील स्वप्नील देशमुख हत्या प्रकरणी 7 आरोपींच्या विरोधामध्ये शिरसाळा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. 3 आरोपी शिरसाळा पोलिसांच्या ताब्यात. समृद्धी महामार्गावरच्या टोलमध्ये उद्यापासून 19% वाढ होतीये. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरचा प्रवास सुद्धा महागणार आहे. धारावीकरांना सर्वेक्षणासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदतवाढ. ही मुदतवाढ अंतिम असल्याचं सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीचं निवेदन आहे. त्यामुळे धारावी बचाव आंदोलन समितीकडून तीव्र संताप व्यक्त. 5 एप्रिलला धारावीमध्ये सभेचं आयोजन. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठाण्यामधील 3 हात नाका इथे आणखी एक पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी 235 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. 24 महिन्यामध्ये पुलाचं काम पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन. 4,41,00,000 पाण्याचं बिल थकवल्यामुळे शनिवारी KDMCकडून कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणी पुरवठा बंद. वरिष्ठ पातळीवरती झालेल्या चर्चेमध्ये रेल्वेने थकीत बिल भरण्याची तयारी दर्शवल्याच्या नंतर
22 तासांनी पाणीपुरवठा पूर्ववत. गुरुवारी पुणे शहरामधला पाणीपुरवठा बंद असेल. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पूर्ण दिवस हा पाणीपुरवठा बंद राहील. शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंगची सुविधा सुरू. हैदराबाद इथून पहिलं विमान काल रात्री शिर्डी विमानतळावरती दाखल. त्यानंतर वॉटर सॅल्यूट करून आनंदोत्सव. माजी खासदार सुजय विखेंकडून प्रवाशांचं फूल देऊन आणि साईबाबांच्या बुंदीचा प्रसाद देऊन केक कापूनही स्वागत. अमरावती विमानतळावरती ATR 72 या विमानाची यशस्वी चाचणी. विशेष चाचणी, विमानाचं यशस्वी लँडिंग आणि सहज टेक ऑफ. लवकरच अमरावती हवाई नकाशावरती स्वतःची एक वेगळी ओळखही निर्माण करेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुढीपाडव्याचं गिफ्ट. गोकुळकडून गाईच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ. उद्यापासून नवे दर लागू होतील. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यामधील शेतकरी आक्रमक. राज्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र करून लढण्याचा कांदा उत्पादक संघटनेचा इशारा. मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढत असल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक घटकांवरती ताण. गेल्या 3 वर्षांमध्ये 1173 बांगलादेशी घुसखोरांना अटक झाली आहे. लातूरमध्ये अनैतिक संबंधांच्या कारणावरून तरुणाची हत्या. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तरुणाच्या कुटुंबियांचा मुरुड पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. महिलेचा पती, मोठा मुलगा आणि एका अल्पवयीन मुलानं हत्या केल्याची माहिती. सांगली जिल्हा कारागृहामध्ये गांजा ओढणाऱ्या 3 जणांवरती गुन्हा दाखल आहे. कारागृहामधील स्वच्छतागृहामध्ये हे 3 जण गांजा ओढत होते. मलबार हिल वॉकवे परिसरामध्ये गर्दुल्ले आणि चोरट्यांचा वावर. नव्याने सुरू झालेल्या निसर्ग उन्नत मार्ग इथल्या रिसेप्शन काउंटर या ठिकाणी चोरी झालेली आहे आणि ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये सुद्धा कैद झाली आहे. कोल्हापुरात उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. भांडण सोडवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमार. कचऱ्याला लावलेल्या आगीच्या ठिणगीने फळ विक्रेत्याचं दुकान जळून खाक झालंय. भंडारा बस स्थानक परिसरातली घटना आहे. वेळीच आगीवरती नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. गोंदिया शहरामधल्या पालचौक परिसरामधील हुक्का पार्लरवरती स्थानिक गुन्हे शाखेची धाड. निकोटीनयुक्त हुक्का फ्लेवर विक्री प्रकरणी गुन्हा दाखल. पालघरच्या वाडा तालुक्यामधल्या गारगावमध्ये माणसासारखं बोलणारा कावळा. एका आदिवासी कुटुंबानं पाळलेला कावळा हा माणसाप्रमाणे बोलत असल्यामुळे परिसरात चर्चा. मुंबईतल्या दादर परिसरामध्ये मुस्लिम बांधवांकडून रमजान ईद साजरी. मुंबई पोलिसांकडून देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा. इंडिगोला आयकर विभागाने ठोठावला 944 कोटी रुपयांचा दंड. मात्र इंडिगोनं हा दंड नाकारलाय. या विरोधामध्ये इंडिगो कंपनी न्यायालयामध्ये आता दाद मागणार आहे. आज मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये लढत आहे. सलग 2 सामन्यांमधल्या पराभवाच्या नंतर विजयासाठी मुंबई इंडियन्स मैदानात. शनिवारी गुजरात विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये स्लो ओव्हर रेट्ससाठी कर्णधार हार्दिक पांड्यावरती 12 लाख रुपयांचा दंड. पुन्हा तशी चूक झाल्यास हार्दिकवरती एका सामन्याची बंदी सुद्धा घातली जाऊ शकते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.